धर्मसाथी लाईव्ह न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे सचिव श्री अनिल झवर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे आज वृक्ष वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्व केमिस्ट बांधवांना जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या हस्ते वृक्षांचं मोफत वितरण या प्रसंगी करण्यात आलं। या प्रसंगी शहरातील सर्व झोन प्रमुखांची, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शहरातील सर्व विविध परिसरात केमिस्ट बांधव या वृक्षांचं रोपण करून त्यांचं संगोपन करणार आहेत। या प्रसंगी शहरातील सर्व झोनमधील विविध परिसरातील केमिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमच्या जिल्ह्याचे लाडके सचिव अनिल भाऊ झवर यांचा वाढदिवसानिमित्त 71 वर्ष झाले म्हणून 71 झाडं लावण्याचा संकल्प जळगाव तालुका मेडिकल डीलर असोसिएशनने उपक्रम हाती घेतला आहे। तर सर्वप्रथम मी या अशा वाढदिवसानिमित्त झाडं जगवणे आणि निमित्त साधणे म्हणून त्या तालुक्याचं मी टीमचं खरोखर मी अभिनंदन करतो आणि त्यांना परत सांगू इच्छितो की त्यांनी झाडं ते जगवण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवावं। विलास बर्डे, समीर भाई त्यांची टीमला शुभेच्छा देतो आणि हा खूप एक चांगला उपक्रम समाजाने हाती घ्यावा आणि यांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा आणि आपण वृक्षारोपण करावे ही सगळ्या नागरिकांना नम्र विनंती। महिलासुद्धा आता वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे। आपल्या केमिस्ट संघटनेच्या देखील महिला यात सहभागी झालेल्या दिसत आहेत। तर त्यांच्या काय भावना आहे या संदर्भामध्ये? हे पर्यावरणाला आता आजकाल जो उन्हाचा वगैरे तर त्याच्यामुळे ह्या वृक्षारोपणामुळे तो थोडा कमी होईल आणि त्यात आमचा सहभाग राहील। मी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त सात तरी झाडे व्यवस्थित मोठे करेल। जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून आपण निसर्गप्रेमी ग्रुपच्या माध्यमातून हे संपूर्ण वृक्षारोपणाचं कार्य मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूपात करता आहात। तर आपल्याला काय या संदर्भात आपल्या भावना आहेत? माझं शहर माझी जबाबदारी ह्या गटातर्फे आणि आपल्या केमिस्ट असोसिएशनतर्फे आम्ही जळगाव शहरामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहे। 5 जुलै रोजी अंबरनील ग्राउंड येथे 63 वृक्षाचं रोपण केलेलं आहे। त्या दिवशी माझा वाढदिवसही होता आणि ह्याकरता सहकार्य IIMAचं लाभत आहे, तिथल्या क्रिकेट टीमचं लाभून राहिलेलं आहे आणि अशी प्रेरणा घेऊन महिला मंडळांमध्ये डॉक्टर लीना पाटील यांनी हाऊसिंग सोसायटीमध्ये 45 झाडं लावलेले आहे। तसेच लीना पाटील डॉक्टर यांनी उर्दू हायस्कूल येथे 38 झाडं लावलेले आहे आणि सर्व थरातले लोक यामध्ये काम करत आहे। डॉक्टर आहे, इंजिनियर्स आहे, इव्हन शाळेमध्ये गाडी विद्यार्थी नेणारे गाडीवाले पण याच्यामध्ये काम करत आहे। यामध्ये वृक्षारोपण करताना शहरवासियांना जी मोठी अडचण समोर येते ती म्हणजे अंगणासमोर खड्डा करणे किंवा ज्या ठिकाणी त्यांना वृक्षारोपण करायचं आहे त्या ठिकाणी खड्डा करून द्यायला त्यांना अडचण येते। तर या संदर्भात आपली काय भूमिका आहे? आपण काय नवीन पर्याय शोधला यासाठी? आपण मनपाच्या आयुक्तांकडे लेटर दिलेलं होतं की 1000 गड्डे त्यांनी करून दिल्यास आमचे जळगावमध्ये 800 केमिस्ट आहे, ते कमीत कमी 800 ते 1000 झाडं जगवतील। आता त्यावरची पुढील काय कारवाई होते, काही निश्चित कारवाई झाली जर त्यांनी आपल्याला गड्डे करून दिले तर आपण केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमामधून 800 ते 1000 झाडं यावर्षी जगवू आणि प्रशासनाला त्याचा बायोडाटा पण देऊ, त्याचं ऑडिट करू, किती झाडं जगले किती नाही। आतापर्यंत माझी शहर माझी जबाबदारी अंतर्गत केमिस्ट असोसिएशनतर्फे आम्ही कालच्या दिवशी 300 वृक्षरोपांचं वाटप केलं। त्याच्या अगोदर 100 असे 200 असे 500 वृक्षांचं वाटप केलेलं आहे गावामध्ये। आता प्रशासनाकडून साथ मिळाल्यास पुढे शक्य होणार आहे, कारण सामान्य केमिस्ट गड्डे पाडू शकत नाही, त्याला वेळ नसतो आणि प्रशासनानं त्याच्याबरोबर माणूस दिला की इथे पाईपलाईन आहे का नाही असं चेक केलं तर कुठे पाईपलाईनचंही नुकसान होणार नाही। धन्यवाद।